संघाचा नक्कीच शहापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दबदबा राहायला गेलाय. खर्डी कसारा वैतरणा विभागातील दोन ताकदीचे संघ उतरले गेलेत आजच्या या क्वालिफायच्या मॅच मध्ये. नक्कीच पाहू शाल उंबरमाळी संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकलाय, थेट निर्णय घेतला फिल्डिंगचा. बॅटिंग आहे आणि बॉलिंग साठी नक्कीच इन्व्हाइट केलेले अर्थात नक्कीच भोसपडा टीमला. यस, जाऊया नक्कीच शेवटचा मॅच कडे. पाहू शाल देवरांजी डिंगोरे साहेबांच्या शुभागमन झाले. गोठे गावचे नक्कीच उद्योजक त्यांचा शुभागमन झालंय. मी देवरांजी डिंगोरे साहेबांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती यायचंय. पाहायला मिळतं मॅच मात्र बिगेस पाहायला मिळते. आज की शाम किसके नाम पाचव्या दिवस पाहायला मिळतो. पाचव्या दिवसामध्ये पाचवा संघ सुपर 10 मध्ये कोणता संघ दाखवले. एक आपला कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी दात्र साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ, तर त्यांच्या आगेस नक्कीच फाईट ओम साई भोसपाडा सलामीर जोडी अजय पिचड आणि नक्कीच पाहू शाल तन्मय भांगरेची जोडी. असं गुरुनाथ हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सलामीर पाहूशा तन्मय भांगरे आणि अजय पिचडची जोडी आहे मैदानामध्ये. या स्ट्राईकला अजय शहापूरच्या नक्कीत पाहूशा नक्कीद एक नामवंत टीम्स उंबरमाळी टीमचा नक्कीद उल्लेख केला जातोय. ती टीम बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी पाहायला मिळेल नक्कीद ओमसाई भोसपाडा याही संघाने नक्कीद याही वर्षी या सीझन मध्ये नक्कीद दबदबा राहायला गेला तो संघ ओमसाई भोसपाडा संघ. गोलंदाजी मार्कमध्ये गुरुनाथ, बॅटिंगला अजय. जे टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून जुळलेले आहेत प्रेक्षक सहर्ष स्वागत आपलं. चांगलं क्वालिटी विथ क्लिअरिटी दाखवण्याचं काम मात्र पारदर्शकता दुसरं नाव अर्थातच क्वालिटी विथ क्लिअरिटी असं पाहायला मिळते मित्रांनो. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून जुळलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आतिजी डोंगरे आणि महेंद्र शेठ डिंगोरे हे मात्र पाहायला मिळतात आपण. पुढील बॉल गुरुनाथ, पहिलाच बॉल पिचिंग खराब. निरंजन सावंत सरांचे दोन्ही समांतर धावा येतील अवंतर धावसक धाव फलकावती पाहायला मिळते. वन ऑन द बोर्ड. चांगली मॅच पाहायला मिळते. आज की शाम किसके नाम, कारण जो जिंकेल सुपर 10 मध्ये दाखवल ज्या संघ जो जिंकेल त्या संघाला मात्र नक्कीच रोख रक्कम 10,000 रुपये लागू होतील. इथे बदल लॉफ फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका अजय पिचडच्या बॅट मधनं हा फेकून दिले लांब 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 सीमा पार षटकार. थँक्यू, धन्यवाद. व्हाईट बॉल त्यानंतर षटकार मात्र ठोकलाय. चला व्हॉलेंटियर्स विनंती करतोय बॉल बॉय आपण बॉल द्यायचंय, नंतर नवीन बॉल दिला जाईल. तर
बॉल नसेल तर आपण नक्कीच घ्यायचंय. यस, बॉल द्यायचा आहे, विनंती करतोय. सात धावा धाव फलकावरती. चांगलासा अजयच्या बॅटमध्ये हा षटकार आलाय. गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गुरुनाथ बॅटिंग मार्गमध्ये नक्की बॅटर पाहायला मिळतोय. अजय पिचड तो सरळ बॅट मात्र लॉफ्टेड फटका पाहायला मिळते. खेचून मारला, फेकून दिला गेलाय. बॉल निघून चाललाय बॉल लाईनचा बाहेर. येतोय 4 चौकार. थँक्यू सो मच डीजे. धाव फलकावरती 11 11 ऑन द बोर्ड. 11 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी संघाकडनं. पुढील बॉल गुरुनाथ बोसपाडा संघाकडनं. लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट? नक्की दात फेटाळली गेली आहे. चांगला संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतोय. चांगलं नियोजन 1 नंबर. गोठीकर म्हटलं की नक्कीच कार्यक्रम 1 नंबर. तो कार्यक्रम 1 नंबर परताना पाहायला मिळतो मित्रांनो. नामवंत स्पर्धा आहे आदिवासी सरपंच चषक 2025. इथे आडवा बाटणे अक्रॉस द लाईन. फटका दमदार आहे. फटका निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. बॉल सीमा पार चौकार. धाव फलकावधी 15 पाहायला मिळतात. यस, पुढील बॉल इथे मात्र चांगला फटका पाहू शकाल. इन थ्रू दी गॅप. बॉल निघून चाललाय सीमा पार. आदिवासी सरपंच चषक अजय पिचडच्या बॅट मध्ये. वन मोर. कप्तान चला सीनात आणि कप्तान वरती नक्कीच कर्णधार आहे. जबाबदारी मोठी असते कॅप्टन वरती आणि कॅप्टन कुल इनिंग साकारण्यात यशस्वी ठरताना पाहायला मिळते अजय पिचड. धाव फलकावधी निघून चालली गेली. 19 या आकड्यावरती. भोसपाडा विपक्ष नक्कीच उंबरमाळी. शेवटचा सामना पाहायला मिळतो क्वालिफायचा सामना. जो जिंकेल तो एका चषकावर नाव कोरेल. आदिवासी सरपंच चषकामध्ये एका नाव कोरेल. सुपर 10 मध्ये दाखल होईल. क्वालिफायचा सामना पाहायला मिळतोय. जे टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण सुद्धा नक्कीच मित्रांनो अवश्य भेट द्या. तुम्ही लाईव्ह पाहताय एकदा अवश्य भेट द्या. मैदान बघण्यासाठी आयोजन बघण्यासाठी अवश्य भेट द्या मित्रांनो. जे लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत एकदा आयोजन बघण्यासाठी नक्कीच अवश्य भेट द्या गोठेकरच्या मैदानावरती. पुढील बॉल गोलंदाज सज्ज गुरुनाथ. इथे मात्र उडवलाय बॉल. जबरदस्त फटका. बॉल चाललाय सीमा पार. आर पार फरार. अजय पिचडच्या बॅट मध्ये आक्रमकताचं दुसरं नाव अजय पिचड. षटकार. धन्यवाद डीजे. सॉंग्स आपण ऐकलं. आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर करते आयोजन आदिवासी सरपंच चषकाचं. कारण की त्या गोठेकरचं क्रिकेट म्हणजे की नक्कीच पाहू शाल 7 समुद्र पार नाव ऐकायला पाहायला मिळतं मित्रांनो. संपूर्ण नक्कीच एक गाव एक फॉर्मॅट मधला महाराष्ट्राचा विचार केला जाईल तर एक गाव एक फॉर्मॅट मधले एक गाव एक टीम पाहायला मिळते. नक्कीच पाहू शकाल. धाव फलकावधी 25. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला जाईल तर महाराष्ट्रातील टीम्स मधली नक्की नामवंत टीम. भरपूर टीम्स आहेत परंतु पहिल्या पानावरचं नाव आहे आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर. चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात या संघानं. तो ना ते मंडळ आहे ना की टीम आहे गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर. यावेळी मात्र चांगला फटका पाहू शाल. बॉल निघून चाललाय. फिल्डरला बीट करून खेळाडू अक्षर सलामी देत या बॉलवरती चौकार. 4 धावा.
यस धावसका धाव फलकावधी पाहायला मिळते नक्की 29 धावा. पुढील बॉल पुन्हा गोलंदाज रोहित. ओहो इथे मात्र भरनाट वेगाने बॉल मात्र शरीराचा भेद घेतोय. यस थँक्यू. एक पंचाने विचारलाय तन्मय ओके का. यस तन्मय ओके. तन्मय भांगरे नक्कीच पाहू शकाल रॉयल स्पोर्ट्स या ब्रँडचे नक्कीच ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत तन्मय भांगरे. यज्जू विखंडे यांनी नक्कीच पाहू शकाल ब्रँड अँबॅसेडर बनवलंय या खेळाडूला. तन्मय भांगरे द प्रिन्स ऑफ उंबरमाळी म्हणून ओळख आहे संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये. इथे मात्र नक्कीच पाहू शकाल मी स्टॅमिंग स्ट्रोक फटका फसलाय. हा झेल होईल का कॅरी. तन्मय भांगरेचा झेल मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक होते ते फील्ड पाहू शकाल खूप दूरवरती राहिले गेले. 2 धावाने धाव फलकावधी धावा जोडल्या जातील. 31 धावा 31 ऑन द बोर्ड. बॅटिंगला पुन्हा एकदा नक्कीच पाहू शकाल तन्मय असेल. नॉन स्ट्रेलर अजयची बॅट बोलली आहे. अजय पिचड मात्र 24 वरती खेळतोय. 6 बॉल 24 वरती खेळतोय अजय पिचड नॉन स्ट्रेलर बॅटर. तर तन्मय पाहायला मिळतो नक्की 3 बॉल 6 वरती. येस पुढील बॉल रोहित. इथे सुद्धा नक्कीच फटका सजवायचा होता पण तो नक्कीच चांगला बॉल चांगली लाईन पाहायला मिळते. ओळखलंय गोलंदाजानं. गोलंदाज रोहित दिवा. ते मात्र चांगला फटका पाहू शकाल. डीप मध्ये क्षेत्र येत आहेत. 1 धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र केले गेले तन्मयच्या माध्यमातून कारण बॅट मात्र पाहू शकाल बॅटिंग चांगली झाली आहे अजयची. स्ट्राईक मात्र त्यांना देतोय. चांगला क्रिकेट आहे तन्मयांचा. धावसका धाव फलकावधी पाहायला मिळतील. 32 धावा. पुढील बॉल इथे सुद्धा नक्की लोअर फुल टॉस होता अक्रॉस द लाईन. या डीप मध्ये क्षेत्ररक्षण नक्की देत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. धावसका धाव फलकावधी पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसका धाव फलकावधी टीटीस 3 ऑन द बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती. उद्याचे लॉर्ड्स मात्र नक्की आयोजनाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. उद्या शहापूर तालुक्याचा नक्की 6वा दिवस आणि शहापूर तालुक्यातील नक्की शेवटचा दिवस उद्याचा नक्कीच पाहू शकाल. थोड्याच वेळामध्ये नक्की लॉर्ड्स पाठवली जातील. यस उद्याचा पहिला सामना पाहू शकाल मित्रांनो. जीवदानी स्पोर्ट चिंध्याचीवाडी विपक्ष JK कुडशेत. त्यानंतर करपडवाडी विपक्ष जय श्री गणेश शेंडेगाव. तिसरा सामना शीतपाडा विपक्ष जय वज्र मानगाव. वाऱ्याचा पाडा विपक्ष नक्की SR तानसाबी. थड्याचा पाडा विपक्ष चिल्लारवाडी. परंतु नक्की जीवदानी स्पोर्ट चिंध्याचीवाडी JK कुडशेत उद्या 9:15 वाजता यायचंय. 9 वाजता तुमचा सामना सुरू होईल मित्रांनो. नोंद घ्यायचे. जीवदानी स्पोर्ट चिंध्याचीवाडी JK कुडशेत 9:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 9 वाजता तुमचा सामना सुरू होणार आहे. जे नक्की जुळले असतील चिंध्याचीवाडी कुडशेत संघ. आपण जर नक्की मॅच पाहत असाल तर नक्कीच पाहू शकाल. उद्या 9:15 वाजताचा 9 वाजता तुमचा सामना सुरू होईल. थँक्यू. इथे मात्र मी स्टॅमिंग फटका फसलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी होतोय अजय पिचड या बॅटरचा मात्र नक्कीच पाहू शकाल. लागला स्टॉप. धक्का पाहायला मिळतो नक्की पहिला 33 वरती. सो मच. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता तो आला आता बॅटिंगला सागर करटुले हा बॅटर.
फिल्डिंग लवकर सजवायची, अजून एक इनिंग खेळायचे मित्रांनो. लवकर समोरच्या संघाला सुद्धा नक्की तुम्हालाच बॅटिंग करायचे. भोसपाडा संघ आपल्यालाच बॅटिंग करायचे आहे. बॅड लाईटची अपील चालणार नाही, ही मात्र नोंद घ्यायची लवकरात लवकर. उजेड इथं खेळून जायचंय मित्रांनो. यस समीर मागच्या मॅच मध्ये 5 षटकार तोच बॅटिंग मार्क मध्ये सागर करडुले ते मात्र नक्की जाऊन दिलाय. वाईट बॉलच्या साईने धावचं पाहण्यामध्ये नक्की 34 ऑन द बोर्ड. 34 धाव फलकामध्ये मागच्या सामन्यामध्ये त्यांनी सांगितलं की चांगलं बॅटिंग करायला मजा आली, कारण की रनांची काही कमी नाहीये मैदानामध्ये खेळपट्टीवरती. सागरचं नक्कीच ओपिनियन जाणून घेतला, मजा आली बॅटिंगला बोलतो. येस गोलंदाज सज्ज समीर. इथे मात्र नक्कीच फटका मात्र मिस टायमिंग आहे. हा झेल होईल का कॅरी? फिल्डर टेक डाऊन दिस बॉल, झेल सोडलाय. धाव फलकामध्ये पाहायला मिळतील 35. मैदानासाठी नक्कीच खूप मेहनत घेतलेली आहे. ते मात्र नक्कीच पाहू शाल आमचे डीजे ऑपरेटर, नक्कीच पाहू शाल महेश डिंगोरे यांचे वडील राजेश डिंगोरे यांनी भरपूर मेहनत घेतली मित्रांनो मैदान बनवण्यासाठी. इथे मध्ये शॉट ऑन पुल केले गेलाय. लुक ॲट दिस साइड अँड लुक ॲट दिस शॉट. दॅट्स लुकिंग अ वाव. हालाय नक्की तन्मय भांगरेच्या बॅट मधनं हा घणाघाती प्रहार, षटकार 6 धावा. थँक्यू. पुढील बॉल इथे मात्र चांगलाचा फटका स्ट्रेट डाऊन दिला, सरळ बॅटने मात्र फटका सोडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेले तिकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षण होते. एक धाव कंप्लीट. बॅटिंगला पुन्हा एकदा सागर असेल. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. संध्याकाळी सत्रामध्ये नक्की स्वागतम असेल या गोठेकरच्या मैदानावरती. चांगलं मैदान पाहायला मिळते मित्रांनो. नक्की द्या एक वेळ अवश्य भेट द्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी. जे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जुळला गेलाय आयोजन बघण्यासाठी, नक्की आयोजन पाहण्यासाठी या नक्की फायनल पर्यंत अवश्य भेट द्या, कारण जबरदस्त शहापूर तालुक्यातील नंबर 1 चा आदिवासी सरपंच चषकामध्ये नंबर 1 चा आयोजन असं गणेशजी कांबळे साहेबांनी केलंय. इथे फुल टॉस बॉल खेचून मारलाय, फेकून दिला गेलाय. बॉल निघून चाललाय सीमा पार आणि जिकडे वारा तिकडेच मारलाय. बॅटर सागर करडुलच्या बॅट मधनं हा आलाय षटकार 6 धावा. थँक्यू. इथे सुद्धा नक्की हा सुद्धा बॉल डिपॉझिट केला गेलाय. बॅक टू बॅक नक्की 2 षटकार हवाई हल्ला. सागर करटुले मैदान आग लावून टाकतोय. हा डिपॉझिट केलाय बॉल उंबरमाळी स्टेशन वरती पाठवलाय सागर करटुले या बॅटरनं. थँक्यू. धन्यवाद डीजे. चला भोसपाडा संघ आपण टीम मीटिंग करायची नाही विनंती करतोय. टीम हडल करायचं नाहीये. धाव फलकावरती 54 ऑन द बोर्ड. 54 धावा धाव फलकावरती. मागच्या सामन्याचा हिरो याही सामन्यामध्ये त्याची बॅट बोलली आहे. नक्कीच अजय पिचड सरांनी सांगितलं होतं नक्कीच कॅप्टन कुलने जितकं होतील तितकं धावा करण्याचा प्रयत्न करू. जितका नक्कीच आमच्या या संघ नक्कीच या चषकामध्ये सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही. अजय पिचडने नक्की सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देण्याचा या टुर्नामेंटमध्ये प्रयत्न आमचा असेल. फटका चांगला याही बॉलवरती चांगला फटका. धाव फलकावरती पाहायला मिळतात.
धावस का धाव फलकावती पाहायला मिळते नक्की इदा 55 धावा धाव फलकावती 55 ऑन द बोर्ड. बॅटिंगला पुन्हा एकदा सिक्सर किंग हार्ड हिटिंग साठी ओळखला जातोय सागर करटोले. त्यासाठी फिल्डिंग थोडीशी चेंज पाहायला मिळते. ऑन साइडचे फिल्डर मात्र नक्कीच पाहायला मिळते. पण गोलंदाजावरती दबाव असेल कारण त्याची बॅट बोलली. आजच्या दिवसामध्ये आक्रमकतेचं दुसरं नाव रुद्रा उतारा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. सागर करटुले बॅटिंग मार्फत सज्ज होताना पाहायला मिळतोय. यस गोलंदाज सज्ज दिनेश. इथे फटका चांगला आहे. याला मात्र फ्लॅट फ्युरियस परंतु क्षेत्ररक्षक आहे तिकडे हे करणार नाही चुकी. आणि इथे मात्र सागर करटुलीला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज. चौथ्या षटकामधला दिनेश नवीन बॅटर बॅटिंग मार्गवरती. धन्यवाद थँक्यू. एकविरा साऊंड सिस्टीम विक्रमजी डिंगोरे महेशजी डिंगोरे तुमचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी. हे सॉंग्स आपल्याला ऐकायला मिळतात. हा आवाज तुमच्यापासून क्लेरिफिकेशन देण्याचं काम क्लेरिफिकेशनचं दुसरं नाव साई एकविरा साऊंड सिस्टीम विक्रमजी डिंगोरे आणि महेशजी डिंगोरे तुमचा विशेष आभार करतोय व्यक्त. डीजे साऊंड सिस्टीम जबरदस्त पाहायला मिळतोय. जवा मॅचकडे बॅटिंगला तुषार. इथे सुधारावं लागली या बॅटची लीडिंग एज विकेट किपर करण्याची चुकी. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज दिनेश. चला नवीन बॅटर धन्यवाद. क्रिकेट विथ सेन्सिबल क्रिकेट विथ कॅल्क्युलेटचा वापर मात्र केला गेलाय. जबरदस्त बॅटिंगला आता मात्र बॅटर पाहायला मिळतो फलंदाज तन्मय ऑन बॅटिंग मार्गवरती. इथे मात्र बॅटची लागली लीडिंग एज. चांगलं फिल्डिंग आहे. एक धाव तर नक्कीच जुळली जाईल. एका धावेने धाव फलक मध्ये पुढे जाते. ते मात्र पाहू शकाल स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवेल यात मात्र शंका नाही. चला नवीन बॅटर पाठवायचे सागर. बॅक टू पॅव्हिलियन झाल्यानंतर त्यानंतर नक्कीच पाहू शकाल फलंदाज नक्की तुषार सुद्धा बाद. त्यानंतर पाहू शकाल राजेश भांगरे सुद्धा बाद. नवीन बॅटर खंडू भांगरे. इथे मात्र पाहू शाल हा सुद्धा नक्की जबरदस्त झेल पकडला गेलाय. धाव फलकामध्ये नक्की 57 आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. 24 बॉल 58 धावांची गरज. चला लवकर विनंती करतो अजय पिचड सर लवकर फिल्डिंग लवकर लावून घ्यायचे. जितकं होईल तितकं फास्टरने फास्ट लवकर घ्यायचंय. जरा धावत पळत आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण समोरच्या संघाला सुद्धा बॅटिंग करायची आहे. घड्याळामध्ये नक्कीच पाहू शाल 6:15 झालेले आहेत. धन्यवाद.
धन्यवाद डीजे. यस नक्कीच पाहू शकाल इथे मात्र उपस्थित मान्यवर देवरामजी डिंगोरे साहेबांचे शुभागमन झाले. मी विनंती करतोय रामजी डिंगोरे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. पाहू शकाल 24 बॉल आणि जिंकण्यासाठी टार्गेट सेट केलेलं आहे 58चं. जशी सेकंड इनिंगला होईल सुरुवात तसा ऐकूया नक्की एक गोड आवाज, द व्हॉइस ऑफ सरवली, द व्हॉइस ऑफ भिवंडी, द व्हॉइस ऑफ ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज. पाहू शकाल नक्की जोडले जातील. विशालजी पाटील सर नक्की जोडले जातील. थँक्यू. थँक्यू सो मच विकी शेवाळे. अतिशय चांगले समालोचन खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्यांचं आपल्याला ऐकायला मिळालं. या स्पर्धेनं रंग भरण्याचं कार्य ज्यांनी केलं आणि सातत्याने आदिवासी समाजामधले जितकेही क्रिकेट स्पर्धा होतात मला वाटतं विकीजी शेवाळे यांच्या आवाजाने त्या भरपूर साऱ्या स्पर्धा आपण पाहतही असतो आणि एक नामवंत समालोचक या विभागामधले. थँक्यू सो मच आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आदिवासी सरपंच चषक 2025 सरपंच प्रथम नागरिक गोटेकर गाव आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबळी साहेबांच्या वतीने तुम्ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहता. दिवस क्रमांक 5 आणि क्रमांक 5 दिवसामधली ही शेवटची मॅच जो जिंकेल तो थेट सुपर 10 मध्ये भोसपाड आणि उंबरमाळी ही वाटेल आपण पाहत आहोत. सामन्याला होत आहे सुरुवात. टार्गेट सेट केला 58 धावांचं लक्ष. दोन्ही टीम्सला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल पहिलाच बॉल फुल लेंथ होता. डॉट बॉलने सुरुवात. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. एकंदरीत जर आपण पाहिलं तर कदाचित डेप्थ ऑफ द क्रीज उभे असते तर ओव्हर पिच बॉल मिळाला असता. फार पुढे आणि एक एक डॉट बॉल या मॅच मध्ये उंबरमाळी टीमला आता विजयाच्या दिशेने सुपर 10च्या दिशेने ते घेऊन चाललाय. कारण 58 तुम्ही चेस करतात आणि त्यातल्या त्यात जर असा खेळ होईल तर 58 चेस करणं अवघड कार्य आहे. फिल्डिंग मध्ये आता काहीशे चेंजेस पाहायला मिळतात. एक फिल्डर आपल्याला काऊ कॉर्नर रिजनला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल आणि आता देखील क्रॉस द लाईन फक्त बॅट ग्राउंडेड झाली त्याचा हा साऊंड होता. डॉट बॉल आणखीन एक. आणि सध्या घडीला तेच वाटतंय की ज्या गोष्टीची चर्चा आपण केली की बघा प्रत्येकी बॅट्समनचा स्वाभाविक स्वतःचा एक स्टान्स असतो. पण कधी कधी काय होतं की ॲज अ बॅटर ना तुम्हाला लाईन आणि लेंथ बघूनही स्वतःला ॲडजस्ट करावं लागतं. कारण प्रत्येकी वेळेस असं असतं ना की कुठेतरी माघार घेणे देखील योग्य असतं. 3 डॉट बॉल इथे आलेत. आता देखील प्लॅन मिस बट यावेळेस दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. अतिरिक्त रनचा मध्ये धावफळ कदा 1 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बघा असं वाटतं की बॅटर दिनेशनेही ठरवलं काही होऊ द्या आम्ही पुढे येऊनच खेळणार. त्याच गोष्टी आतापर्यंत पाहायला मिळाल्या आणि हे असतं स्वाभाविक असतं. मी सांगितलं याआधी की प्रत्येकी बॅट्समनचा स्वतःचा एक वेगळा स्टान्स असतो आणि त्यावरती तो खेळत असतो. फुल टॉस होता. स्वीप करायचं होतं. बॅटची कडा इथे लागली आणि विकेट किपर कोणत्याही प्रकारे मिस्टेक करणार नाही. कॅच पकडली जाईल. धक्का लागला हा पगला.
थँक्यू. धक्का पहिला लागला. कुठे आपण एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा करत होतो, कारण हा जो चेज आहे इट्स नॉट इझी. कारण 4 ओव्हरमध्ये 58 बनवणं, ऑलमोस्ट तुम्हाला 15 रन पर ओव्हर बनवायचे आहेत आणि त्यातल्या त्यात जर सुरुवात जर कमकुवत आहे तर त्यातनंतर रिकव्हरी करणं अवघड. बट लॉफ्ट केला येत्या क्षणी बॅटर सचिन इन अँड बॉल आउट. व्हॉट अ शॉट, सिक्सर. सचिनच्या या पहिल्याच फटक्याने हे सांगून दिलं की मॅच बाकी आहे. लाजवाब स्ट्रोक, धाव फलक 7 वरती. कारण खऱ्या अर्थाने सचिन हे नाव मिळायला ही भाग्य लागतं. कारण क्रिकेटचे देव आपण ज्यांना म्हणतो, गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. आणि म्हणून मी सांगतो की क्रिकेटमध्ये ना सचिन हे नाव मिळायलाही भाग्य लागतं. कारण सचिन हे नाव ऐकताच भरपूर साऱ्या मेमरीज माइंडमध्ये येतात, भरपूर साऱ्या गोष्टी आठवतात. त्याविषयी चर्चा आपण ओव्हर ब्रेकमध्ये करूया. एक चेंडू इथे बाकी आहे. धावफलक 7 वरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. फुल लेंथ डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. अनदर बिग वन, सिक्सर. मनाला मोहक करणारे हे 2 फटके आले. काय फटके येतात. ऑन साइडला काऊ कॉर्नरला क्लिअर केलं, त्यानंतर स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सलगचे 2 मोठे फटके आणि पहिलं षटक समाप्त. आफ्टर फर्स्ट ओव्हर 13 लॉस ऑफ 1 विकेट. टीम भोसपाडा रिमेनिंग येतात 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि 3 ओव्हरमध्ये करायचं रन्स 45. 45 धावा करायचं. आणि सागरचं हे जे दुसरं षटक आहे ना ते महत्त्वाचं आहे. कारण या असा दिवसभरामध्ये आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा टीम उंबरमाळी संघ बॉलिंगमध्ये अडचणीमध्ये लागला तेव्हा तेव्हा या बॉलरने कमबॅक करून दिला सेकंड ओव्हरमध्ये. डावखुऱ्या शैलीचा एक अप्रतिम बॉलर आणि या मॅचमध्येही तीच अपेक्षा त्याच्याकडनं आहे. राऊंड विकेट क्रॉस रन खेळायचा होता. डॉट बॉल दरम्यान इथे येतो एकंदरीत डॉट बॉल. जसा आला गेला बॅटर सचिन, आता बॅटर भागवतकडे. कारण एक एक बॉल महत्त्वाचा आहे. डॉट बॉल जर इथे येतील तर एकंदरीत बघा, एका एंडने जर चांगली बॅटिंग झाली आणि दुसऱ्या एंडने साथ नाही मिळाली तरी सुद्धा 58 चेज करणं अवघडच आहे. दोन्ही बॅटर्सला इथे स्वतःचा बेस्ट द्यावा लागेल. वन्स अगेन पेस अँड बाउन्स दोन्ही गोष्टी इथे पाहायला मिळाल्या. हार्ड लेंथ बॉल टाकला होता, हिट टू द विकेट. ज्याप्रमाणे बॉलिंग केली जाते त्याप्रमाणे हा बॉल इथे टाकला गेला होता. डॉट बॉल आणखीन एक. 2 निर्धाव आलेत. आता यात नंतर मी म्हणेन की आता बाउंड्रीज हवे आहेत. स्ट्राईक रोटेट करणे ही गोष्ट महत्त्वाची राहिली होती, पण आता मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. गती कमी केली, बोटं फिरवली, बॉल फार बाहेरच्या दिशेने वळला. दॅट्स वाईट्स वाईट बॉल. अतिरिक्त रन इथे मिळेल आणि अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक आता 14. 14 धावफलकावरती आणि एकंदरीत चेंडू शिल्लक येते 16 मध्ये करायचा आहे 44. 44 धावा आणखीन करायचा आहेत. दबाव तर आहे. आता पुल केलाय, बॉल हवेमध्ये आहे, फुल आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला आणि कॅच पकडली जाईल. बघा कॅच पेक्षा महत्वाची गोष्ट काय राहिली की बॅटर सचिन नॉन स्ट्रायकिंग एंड वरतीच राखले, विकेट मिळेल. आमच्या बाजूला उंबरमाळी टीमचा 12th मॅन बसलाय सध्याच्या घडीला. त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो गगनात मावेना झाला. तो भरपूर खुश आहे. मी म्हटलंच होतं की सागर कमबॅक करून देईल आणि ते झालंय. आता हॅमट केलंय, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येत आहेत पण त्यांना देखील भेदून बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. एकंदरीत 3 शांत चेंडू नंतर हा चौकार इथे येतोय. धावफलक 18 करायच्या 40 चेंडू बाकी येते 14. नेक्स्ट बॉल
लिडिंग एज बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर फाईन लेगला कॅच पकडतात. विकेट मिळेल. आणखीन एक विकेट. बॅटर आता बाद झालेत अनिल. रोहित येतात बॅटिंग करण्याकरिता. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला 13 मध्ये करायचा 40 आणि तो देखील येतो डॉट. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा करायचा धाव फलक आहे 18-12 मध्ये करायचा 40 आणि या ओव्हर मध्ये फक्त 5, त्यामध्ये एक चौकार आणि एक वाईट. मी म्हटलंच होतं की सागरने या आधी कमबॅक करून दिला. आताही अपेक्षा होता आणि अपेक्षेप्रमाणे त्याने बॉलिंगही केली. कारण या ओव्हरमध्ये फक्त 5, 2 विकेट, कमबॅक ओव्हर आणि एकंदरीत जेव्हा 2 चांगले फटके आले सचिनचा बॅटमधनं तेव्हा असं वाटलं की इथे कमबॅक होईल, इथे पलटवार होईल. बट तिथे हे सेकंड ओव्हर पूर्णपणे गेम चेंज करून गेलं. कारण आता जो आस्किंग रन रेट 15चा होता तो आस्किंग रन रेट आता 20 वरती जाऊन पोहोचला. 12 मध्ये करायचा 40 धावा. सचिन स्ट्रायकिंग एंडवरती. सचिन बघा दबावामध्ये या गोष्टी घडतात. दबावामध्ये चांगला बॅटरी मिस्टेक करतो आणि तेच पाहायला मिळालं. गती कमी केली होती पारखणं थोडं अवघड झालं. येतोय डॉट. 11 मध्ये आता करायच्या 40 धावा. जो जिंकेल तो थेट सुपर 10 मध्ये, जो हरेल तो या स्पर्धेचा बाहेर. 11-40. नेक्स्ट बॉल. आता देखील गती कमी केली. आणखीन एक डॉट बॉल. तन्मय बॉलिंग करतोय या थर्ड ओव्हरमध्ये. सलगचे 2 निर्धाव इथे टाकलेत. 2 डॉट बॉल इथे आलेत आणि एक डॉट बॉल आता सुपर 10च्या दिशेने घेऊन चाललाय टीम उंबरमाळी क्रिकेट टीमला. आणि साऊंड आला बॅट्सकडा इम्पॉर्टंट विकेट. आणि असं वाटतंय की या विकेट सोबत इथे ज्या उरलेल्या अशा अपेक्षा होत्या टीम भोजपाडा क्रिकेट टीमचा त्या देखील सचिन सोबत आता डगआउटच्या दिशेने चाललेल्या आहेत. कारण चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये करायचं 40 धावा. नऊ मध्ये आता 40 करायच्यात. 40 धावांची आवश्यकता. 9 चेंडू शिल्लक. आता देखील गती कमी केली. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 1 विकेट, 3 डॉट आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहे. असं वाटतंय की मिडल ओव्हर येऊ शकते का, तोही प्रश्न बाकी आहे. फुल लेंथ ड्राइव्ह करत असताना कव्हरला फिल्डर थांबले होते. लॉंग ऑफचे फिल्डर आता येतात बॉल फील्ड करतात तोपर्यंत सिंगल मिळेल. स्टेप आउट झाला बॅटर. मिस टायमिंग. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच पकडली जाईल. आता फक्त औपचारिकता आहे तसंच वाटतंय. कारण 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये करायचं 39-39. खंडू येतोय दरम्यान या अंतिम षटकामध्ये. दिवस क्रमांक 5 होता शेवटचा सामना. पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका अलॉंग द ग्राउंड हा स्ट्रोक आहे. लॉंगला फिल्डर बॉल फील्ड करतात आणि मिळेल सिंगल. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 मध्ये आता करायचं 38 धावांची आवश्यकता. आणि जवळजवळ हे आता डिसाईड झालेलं आहे की टीम उंबरमाळी संघ आपल्याला सुपर 10 मध्ये पोहोचताना इथे दिसणार आहे. मिस्टामिंग स्ट्रोक. इथाच फिल्डर कॅच पकडली जाईल. आणखी एक सफलता. धक्का इथे लागला आणि बॅटर दरम्यान इथे बास झाले. धक्का लागला. हा 6वा. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मत वाला. आई गाव देवीच्या
4 चेंडू आणखी बाकी आहेत आणि त्यामध्ये देखील अपील इथे सुरू आहे बट येतोय डॉट. क्रमांक 8 वरती रोशन बॅटिंग करण्याकरिता आलेत. डॉट बॉल येतोय आणि फक्त औपचारिकता. बाकी लाजवाब खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण टीम उंबरमाळी क्रिकेट टीमचा पाहिला. सुपर 10 पासून फक्त 3 चेंडू दूर. आता देखील चेंडू फक्त उंच गेला. फिल्डर येत आहेत उपस्थित. कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता इथे मिळेल बॉलर खंडूला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 9 कबीर. डॉट बॉल आणखीन एक आणि आता चेंडू बाकी आहे. शेवटचा एक. आणि थोडी वाट पाहावी लागेल. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे सामना समाप्त. सुपर 10 मध्ये क्वालिफाय होणारी 5वी टीम ठरलेली आहे. टीम उंबरमाळी टीम आदिवासी सरपंच चषक 20-25 मधली. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. एकंदरीत बॅटिंग करत असताना रन्स बनवला 25.